अनुराधाची नणंद वर्षाचं एका श्रीमंत कुटुंबात लग्न झालं होतं. वर्षाच्या माहेरची लोक श्रीमंत असल्यामुळे लग्नात तिला हुंडाही खूप दिला होता. राकेशचा व्यवसाय चांगला होता, पण त्याला अचानक बिझनेसमध्ये लॉस झाला. त्यामुळे आता अनुराधा आणि राकेशला गरिबीत दिवस काढावे लागत होते. आई, आत्याच्या घरी चल ना, मला पूर्वी बरोबर खेळायचंय. तिच्याकडे खूप छान छान खेळणी आहेत, माझ्याकडे तर एक पण नवीन खेळणं नाहीये. बरं ठीक आहे, पण लवकर येऊयात बाबा यायच्या आधी. अनुराधा नेहमी स्वातीला वर्षाच्या घरी घेऊन जायची. स्वातीला पूर्वी बरोबर खेळायला खूप आवडायचं, पण वर्षाला अनुराधाचं असं सारखं येणं अजिबात आवडत नव्हतं. वहिनी, तुम्ही ना दुपारच्या वेळी प्लीज येत जाऊ नका. पूर्वी दुपारी झोपते ना, आणि तुम्ही स्वातीला घेऊन आल्यानंतर मग पूर्वी तिच्या बरोबर खेळत बसते, म्हणून सांगतेय. तसं माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका हा. नाही वर्षा, मी कशाला वाईट वाटून घेऊ तुझ्या बोलण्याचं. ते स्वातीच जास्त हट्ट करत होती की तिला पूर्वी बरोबर खेळायचे, म्हणून मी तिला घेऊन आले. चल स्वाती, आपण आता घरी जाऊयात. अनुराधाची नणंद वर्षा तिच्या गरिबीवर खूप चिडायची, पण राधा स्वभावाने खूप चांगली होती. तिच्या स्वभावात साधेपणा होता. ती आपल्या नंडेचं बोलणं मनावर घेत नव्हती. काही दिवसानंतर वर्षाच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती. तिने सगळ्यांना बोलावलं होतं. वर्षाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तिने खूप मोठी पार्टी आयोजित केलीये. आपण तर घरातले आहोत, वेळेच्या आधीच गेलो तर त्यांना पण जरा बरं वाटेल. ठीक आहे अनुराधा, तू एक काम कर, तू स्वातीला घेऊन पुढे हो. मला जरा एक काम आहे, ते काम संपलं की मी डायरेक्ट तिकडेच येतो. ठीक आहे राकेश, मग मी स्वातीला घेऊन तिकडे जाते. वर्षाचा मगाशी फोन आला होता, कदाचित उद्याची पार्टी आहे म्हणून फोन केला असेल तिने. ठीक आहे, मग तू जा पुढे, मी माझं काम संपवतो आणि संध्याकाळपर्यंत येतो. अनुराधा वर्षाच्या घरी जाते. वर्षाने काही साड्या काढून ठेवल्या होत्या. आणि तुमच्या आणि दादाबद्दल उगाच कोणी काही बोललेलं मला आवडायचं नाही. माझ्या सासरकडच्या मंडळींना आणि अनिलला तर तुम्ही ओळखताच. सगळी लोक खूप हायफाय आहेत आणि मला अजिबात आवडणार नाही की माझ्या माहेरच्या गरिबीमुळे माझ्या सासरच्या लोकांसमोर माझं नाक कापलं जावं. तुमच्याकडे तर कुठली भारीतली साडी नसेलच. मी या काही साड्या तुमच्यासाठी काढून ठेवल्यात, तुम्ही या घेऊन जा. आणि हो वहिनी, अनिलचे काही कोट आणि पॅन्ट त्यांना टाईट होत आहेत, ते तुम्ही दादाला घालून यायला सांगा. अनुराधा बिचारी काही बोलू शकली नाही आणि चुपचाप ती तिथून घरी आली. घरी आल्यानंतर कोट आणि पॅन्ट एका कपाटात लपवून ठेवले, म्हणजे आपल्या बहिणीच्या या स्वभावाबद्दल राकेशला काही कळूच नाहीये. राकेश दादा, तू काय हा कुर्ता पायजमा घालून आलायस? मी वहिनीकडे तुझ्यासाठी कोट आणि पॅन्ट दिले तर होते ना काल. कुठले कोट आणि पॅन्ट? अहो, अनिलराव तुम्हाला बोलवतायत. अनुराधा तिथेच विषय बदलते आणि वर्षा पाहुण्यांमध्ये बिझी होते. काही वेळानंतर वर्षा अनुराधाकडे येते. 2 वेळा तिने गुलाबजाम आणि आईस्क्रीम घेतलेलं आहे. मी खूप वेळापासून तिच्याकडे बघतीये. माझ्या सासरकडची मंडळी काय विचार करतील की हिच्या माहेरची माणसं किती भुकेली आहेत म्हणून. या हॉटेलमध्ये प्लेटचा हिशोब असतो. एक प्लेट घेतली की 2000 रुपये लागतील. किती वेळ स्वाती अशीच प्लेट उचलत बसेल आणि तुम्ही तसंच बघत राहाल तिच्याकडे? तुम्ही तिला समजावून सांगा. अनुराधाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हाच तिथे राकेश येतो. मग अनुराधा आपले अश्रू लपवते. काय झालं अनुराधा? वर्षा काय म्हणत होती? काही नाही, ते त्यांना एक सामान हवं होतं, त्याबद्दलच विचारत होत्या मला. वर्षा आपली वहिनी अनुराधाला खाली दाखवण्याचं एकही संधी सोडत नव्हती. अगं वर्षा, ही तर तुझी वहिनी अनुराधा आहे ना? मग कसं चाललंय तुझ्या दादाचं काम? काय सांगू मिसेस शर्मा, जेव्हापासून ही वहिनीचे पावलं माझ्या घरात पडली आहेत ना, तेव्हापासून माझ्या माहेराला कोणाची तरी नजरच लागलीये. माझे पप्पा पण गेले आणि बिचारा दादा एकटाच कमवून थकून गेला. ही तर आधीच एका गरीब कुटुंबातून आली होती. मीच यांना आधीमध्ये मदत करत राहते. मग काय करणार? आज पार्टीमध्ये घालायला कपडे सुद्धा मीच दिले त्यांना. तेव्हाच अनिल वर्षाला केक कापण्यासाठी बोलावतो. पार्टी संपल्यानंतर अनुराधा राकेश आणि स्वाती बरोबर घरी येते. पण त्या दिवशी अनुराधाने विचार केला की ती वर्षाकडे आता पुन्हा जाणार नाही. स्वाती खूप वेळा हट्ट करायची, पण अनुराधा तिला तिकडे नेत नव्हती. एक दिवस राकेश घरी आल्यानंतर अनुराधाला म्हणाला, अनुराधा, अनिलराव भेटले होते. वर्षाचा खांदा फ्रॅक्चर झालाय, बाथरूम मध्ये पडली ती. काय? वर्षा बाथरूम मध्ये पडली? कधी झालं हे सगळं? अनिलरावांनी सगळं काही फोनवर सांगितलं नाही, पण तू तयार हो लवकर, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. अनुराधा राकेश बरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. हे सगळं कसं झालं वर्षा? बाथरूम मधला बल्ब खराब झाला होता, तिकडे अंधार होता, त्यामुळे पाय घसरला आणि मी पडले. काळजी करू नको वर्षा, सगळं काही ठीक होईल. उद्या पूर्वीची एक्झाम पण आहे आणि आता घरात कोण लक्ष देणार? डॉक्टरांनी मला इथे काही दिवस थांबायला सांगितलंय. मी आणि तुझी वहिनी आहे ना, सगळं काही बघून घेऊ. तू फक्त तुझी काळजी घे. बरं, मी स्वातीला शाळेतून घेऊन येतो, पूर्वीला पण घेऊन येतो येताना. अनिलराव, तुम्ही इथेच वर्षाजवळ थांबा. मी आहे ना, मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस, कसलाही विचार करू नकोस, तू फक्त आराम कर. अनुराधा वर्षाच्या घरातलं सगळं काम सांभाळून घेते आणि पूर्वीला सुद्धा अगदी वेळेवर शाळेत पाठवायची. काही दिवस ती आणि राकेश वर्षाची पूर्ण काळजी घेत होते. काही दिवसानंतर वर्षाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. अगं वर्षा, तू झोप, आराम कर.
आता मी बरी आहे वहिनी. तुम्ही माझी या दिवसांमध्ये किती काळजी घेतलीये, पूर्वीची पण किती काळजी घेतलीये. तुम्ही आणि दादानी मला खूप मदत केलीये. माझ्या श्रीमंतीचा गर्व करून मी माझ्या दादा आणि वहिनीला वाटेल तसं बोलले. माझ्या सासरच्या लोकांपेक्षा तू आणि दादाने माझी किती किती काळजी घेतलीये. वर्षाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला आपल्या चुकीची जाणीव होते. आपल्या माणसांचं प्रेम तिला आता कळालं होतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.